तुमच्याकडची जमीन तुम्ही जर पाहिली तर आता आपण येताना पाहिले, मी तुम्हाला सांगितलं की पाय ठेवला भेगावरती का लोण्यासारखा अनुभव होतो. म्हणजे जमीन टोचत नाही तुमची. याचा अर्थ तुमची जमीन अजूनही सुंदर आहे. आणि अशा जमिनीमध्ये शेती फार सोपी. हां, पण तुम्ही तिचा कस काढून घेतला तर मग मात्र ती परत पहिल्यांसारखी काय होणार, लोकांसारखी अवघड होणार. म्हणजे शेती सोपी कशामुळे, तिच्यामधल्या ताकदीमुळे. कुठलीही गोष्ट चांगली कधीपर्यंत आहे, जो पण त्याच्यामध्ये काय आहे, शक्ती. एकदा शक्ती गेली का शक्ती नसलेला माणूस असो नाही तर वस्तू असो आपल्याला आवडत नाही. मग ती जी शक्ती आहे, त्या शक्तीची आम्ही जोपासना केली पाहिजे का तिची उपासना केली पाहिजे? जोपासना. आम्ही तिचे काय करतो, फक्त उपसतो फक्त, बस. आपण प्रत्येक देवाला गेल्यावरती त्या देवाची आपण उपासना करतो, पण आपण जोपासना पण केली पाहिजे. आपण फक्त घेतो. काही ठिकाणचे मंदिरं किंवा त्या ठिकाणची जागा भ्रष्ट झाली, त्याला कारणीभूत माणूसच आहे. माणसाने देवांच्या शक्ती संपून टाकली. समजा आता आपण तिथे गेलो मंदिरामध्ये, तिथं पाहिलं त्या बाजूला किती घाण केलेली लोकांनी त्या पायऱ्यांच्या आजूबाजूला. खूप तुम्ही एक वेळ ती पाया पडू नका, पण स्वच्छता ठेवा. तसं निसर्गामध्ये तुम्ही शेती करताना तुम्ही शेतीमध्ये फार बंगले गाड्या बांधू नका, फार रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढू नका, पण ती माती नसू नका.